नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. मित्रांनो, आज एक अतिशय सामाजिक आणि गहन विषय मी चर्चेसाठी घेऊन आलेलो आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ लाईक कराल आणि या विषयासंदर्भामध्ये तुमची जी काही मतं आहेत ते तुम्ही कमेंटमधून निश्चितपणे व्यक्त कराल. आणि त्या अगोदर तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईबसुद्धा कराल. तर मित्रांनो, आजचा विषय आहे तो समाजाचे सामाजिक स्वास्थ्य हे बिघडत चालले आहे काय? क्वेश्चन मार्क आहे. कारण रोज ज्या काही घटना घडत आहेत, विविध घटना समाजामध्ये ज्या गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील किंवा इतर ज्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत, याच्यामुळं जर तुम्ही एक व्यापक दृष्टिकोनातून जर विचार केला, म्हणजे तिसऱ्या डोळ्याने जर समाजाकडे बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी एक सामाजिक स्वास्थ्य हे हरवत चाललेलं आहे, बिघडत चाललेलं आहे. आणि ते जे समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत किंवा ज्या काही गोष्टी नकारात्मक घडत आहेत, ह्याच्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मग ते सायबर गुन्हे असतील, महिलांच्यावरील अत्याचाराचे गुन्हे असतील किंवा संघटित गुन्हेगारी असेल, कुटुंबातील तंटे असतील, यामुळे सामाजिक स्वास्थ्य कुठेतरी हरवत चाललेलं आहे असं वाटतं. माणसाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये ज्या बेसिक सुविधा आहेत त्या मिळवण्यासाठी त्याचा रोजच्या जीवनामध्ये संघर्ष हा करावाच लागतो आणि ते कुणालाही चुकलेला नाही आहे. परंतु आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्याच लाईफमध्ये खूप मोठा संघर्ष एक आहे, परंतु प्रत्येकजण स्वतःचा विचार करत असतो. पण समोरच्या व्यक्तीचं सुद्धा ज्या वेळेला त्या नजरेतून आपण बघू, जे दोन डोळ्यांनी बघतो त्यावेळेला काही दिसत नाही, तिसऱ्या डोळ्यांनी ज्या वेळेला आपण बघू तेव्हा त्याच्याही जीवनामध्ये संघर्ष आहे किंवा तोही कुठल्या ना कुठल्या तरी समस्येशी झगडतो आहे हे आपल्या लक्षात येईल. कसं होतं मित्रांनो, बरेचशा गोष्टी असतात. आर्थिक टेन्शन्स असतात, नोकरीतली टेन्शन असतात, व्यवसायातील समस्या असतात, मुलांचे प्रश्न असतात, स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतात. अशा विविध प्रश्नावर माणसाचा रोजच्या जीवनातला संघर्ष चालू असतो. आणि मग ह्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अशा समस्या असतात. त्यामुळं मग कसं होतं की त्या समस्याशी झगडताना माणसाची दमछाक होते. मग त्याच्यातून कुठेतरी शारीरिक मानसिक त्रास चालू होतात. मग ह्यातून मार्ग कसा काढायचा हे समजत नाही आहे. समस्या प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी समस्या या आहेतच. शारीरिक उपचार कसं होतं की ह्याच्यामधून जे काही शारीरिक मानसिक त्रास होतात त्याच्यामध्ये जे त्रास होतात, शारीरिक आजारावर समजा उपचार करताही येतात, परंतु मानसिक आजार एवढे किचकट असतात, त्याचे उपचार आहेत नाही अशातला भाग नाही आहे. परंतु ते जे उपचार आहेत ते खूप दिवस, अनेक आठवडे असतील किंवा महिने, वर्षानुवर्षे करत बसावं लागतं. परंतु ह्याच्यातून स्वतःला कुठंतरी एक स्वतःचा अवेअरनेस जागृत करणं आणि स्वतःच्या मनाला चा आत्मविश्वास वाढवणं आणि स्वतःला उभारी देणं, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. परंतु ते अनेकदा होत नाही. अनेक जण मनातली मनात कुढत बसतात आणि मग त्यांना ते भावना मोकळ्या करता येत नाहीत. भावनिक कोंडमारा होतो. कुठं मन मोकळं करता येत नाही. सहन होते तोपर्यंत करतात. नाही समजा ज्या दिवशी सहन होईल त्या दिवशी कुठेतरी मग ते आत्महत्येचा मार्ग निवडतात. अशा खूप लोक आपण पाहिलेली आहेत समाजामध्ये. खूप मोठमोठ्या लोकांनी, म्हणजे अगदी छोटी मोठी उदाहरणं तर रोजच घडत असतात. परंतु ज्या वेळेला म्हणजे एक बहिऊ महाराज असतील किंवा मध्यंतरी 1-2 महिन्यापूर्वी संत तुकारामांचे 11वे वंशज हबप शिरीष मोरे, त्यांनी मध्यंतरी आत्महत्या केली. मग ह्याच्यापूर्वी अनेक अशा मोठमोठ्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ज्या वेळेला अशी मोठी नावं येतात ह्याच्यामध्ये, हे बहिऊ महाराजांचं नाव ज्या वेळेला आलं त्यावेळेला अक्षरशः म्हणजे पूर्ण भारताला धक्का बसला होता. कारण बहिऊ महाराजांचा फॅन फॉलोविंग खूप मोठा होता. त्यांचे भक्त समुदाय हा खूप मोठा होता. आणि तसंच संत तुकाराम महाराजांचे जे वंशज
हबप शिरीष मोरे महाराज यांचाही मोठा होता. परंतु भैय्यू महाराज हे एक म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि कुठंतरी मग हे असे भैय्यू महाराज असतील किंवा शिरीष मोरे महाराज असतील, अजूनही आपल्याकडे असे आहेत लोक, सद्गुरू वामनराव पै आहेत, श्री श्री रविशंकरजी आहेत, सद्गुरू आहेत, परत रामदेव बाबा आहेत, की ह्या लोकांच्याकडून कुठंतरी एक आत्मविश्वास मिळवून ह्या लोकांच्या प्रवचन ऐकून, कीर्तन ऐकून लोक एक स्वतःच्या मनाला उभारी घेतात आणि ही उभारी घेऊन कुठंतरी आयुष्यातल्या संघर्षाशी दोन हात करत असतात. परंतु ज्या वेळेला हीच लोक आत्महत्येचा पर्याय निवडतात त्यावेळेला समाज मन एकदम शून्य होऊन जातं. मग आता करायचं तरी काय, किंवा कुणाकडे आशेनं बघायचं, हाही तिथे प्रश्न उभा राहतो. मध्यंतरी आपले ND स्टुडिओचे नितीन देसाई त्यांनी आत्महत्या केली. एवढ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतात. हे असे ज्या वेळेला काही गोष्टी घडतात त्यावेळेला लोकांना कळतं की बाबा ह्या लोकांच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा गोष्टी, काहीतरी टेन्शन्स असतात. मग अशा ज्या अडचणी येतात ज्या वेळेला, त्यावेळेला कुठं ना कुठंतरी एक मानसिक आधार शोधायला लोक असे भैय्यू महाराज असतील किंवा शिरीष मोरे महाराज असतील, श्री श्री रविशंकरजी असतील, यांच्याकडे लोक आशेनं बघतात, जातात, त्यांच्या आध्यात्मिक केंद्राशी स्वतःला जोडून घेतात, कुठंतरी बैठकीला जातात, स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातात, तिथले प्रवचन ऐकतात, व्याख्यानं ऐकतात आणि कुठंतरी एक मुठभर आत्मविश्वास गोळा करून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्नांशी दोन हात करत असतात. परंतु असे काही क्षण येतात की त्यावेळेला त्यांचा भावनिक कोंडमारा होतो. बरं, आपलं कसं होतं की हिंदू धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये बघा ते एक हे असतं, काय म्हणतात त्याला, एक बॉक्स असतं एक त्यांच्या त्या काय ते ख्रिश्चन जे धर्मस्थळ असतं, चर्च जे असतं त्याच्यामध्ये एक असं काय त्याला ते बॉक्स म्हणतात, कसलं ते बॉक्स असतं, त्याच्यामध्ये पलीकडे धर्मगुरू असतात आणि या बाजूला संबंधित व्यक्ती असते. मग त्याच्या जे काय मनामध्ये टेन्शन्स असतात ते त्या धर्मगुरूंना बोलून दाखवतात आणि धर्मगुरू तिकडून, एकमेकाचा चेहरा दिसत नाही परंतु धर्मगुरू तिकडून त्यांना मग काही ना काहीतरी मार्गदर्शन करतात आणि त्याच्यावर ती व्यक्ती तिथं मन मोकळं करून निघून जाते. पण आपल्या धर्मामध्ये तशी काही व्यवस्था नाही आहे. उलट आपले प्रॉब्लेम आपण इतरांना सांगत नाही, कारण का तर ते सांगायला गेलं तर कुठंतरी आपल्याविषयी वेगळा विचार केला जाऊ शकतो, बदनामी केली जाऊ शकते, म्हणून आपली लोक तसंच मनात साठवून भावनिक कोंडमारा करतात. परंतु जीवनामध्ये अशा अडचणी येतात जातात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठमोठ्या अडचणी आल्यात की त्यावेळेला त्यांना असं वाटलं जातं की आता सगळं संपलं आहे. परंतु कुठं ना कुठंतरी जसं रात्रीनंतर दिवस असतो तसं त्यांच्याही आयुष्यामध्ये आशेचा किरण, आशेचा सूर्य येतो. त्या अडचणी त्या काळाबरोबर, वेळेबरोबर संपून जातात आणि एक जगण्याची नवीन उमेद मिळते. आणि प्रत्येकानं असं विचार करायचा की आयुष्यामध्ये अनेक अडचणी आलेल्या आहेत आपल्या, परंतु त्याच्यातून मार्ग निघालेले आहेत आणि आताही मार्ग निघतील. परंतु ह्या सगळ्या ज्या वेळेला मानसिक त्रास होऊ नये, म्हणजे झाल्यानंतर काय करायचं हा विषय असतोच, परंतु होऊच नये ह्याच्यासाठी कुठंतरी एक थोडासा शारीरिक व्यायाम नेहमी करून घ्यायचा असतो, म्हणजे नियमित करावा माणसानं. आणि मनाच्या व्यायामासाठी नियमित मेडिटेशन करावं. मेडिटेशनचे अनेक प्रकार यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतील आणि जर तुम्ही तसं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये बघितलं तर श्री श्री रविशंकरजी यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया वगैरे, प्राणायाम, भस्त्रिका, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, ते शिकून घ्यावं. आमचं एक मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट म्हणून आहे, तिथल्या मंजुश्री मॅडम आहेत, ते तुम्हाला रेकीच्या माध्यमातून असंख्य मेडिटेशनचे प्रकार शिकवतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशनचे प्रकार आहेत. शरीराचे जे 7 चक्र असतात ते 7 चक्राचे वेगवेगळे असे मेडिटेशनचे प्रकार आहेत, ते शिकवले जातात. मी स्वतः ते कोर्स केलेला आहे, त्यामुळे मी सांगू शकतो तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं. तर
त्याच्यामध्ये त्यांचे जे लेवल्स असतात, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, ग्रँड मास्टर वगैरे, तिथपर्यंत तुम्हाला अनेक मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार तिथे शिकायला मिळतात. ते प्रॉपर कशा पद्धतीनं मेडिटेशन्स करायचे, कधी करायचे, कसे करायचे, ते स्वतः प्रॅक्टिस करून घेतात. तर ते तिथं तुम्ही ते मेडिटेशनचे विविध प्रकार शिकू शकतो आपण. कसं होतं की प्रत्येकाला अडचणी आहेत, जे लोक जिवंत आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत. त्यामुळं अशा ज्या वेळेला यांच्या समस्या येतात, त्याच्यानंतर आपण शहाणं होण्यापेक्षा अगोदरच थोडंसं एक शारीरिक व्यायाम, मानसिक व्यायामासाठी नियमित मेडिटेशन आणि कुठल्यातरी अशा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी स्वतःला जोडून घेणं हे एक महत्त्वाचं आहे. त्या आध्यात्मिक संस्थेशी जोडून स्वतःची शारीरिक, मानसिक आणि स्वतःवर एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ताकद वाढवावी स्वतःची, ह्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. कसं होतं, एक वेळ शारीरिक आजारावर उपचार करता येऊ शकतात, परंतु मानसिक आजारावर उपचार करणं हे खूप अवघड असतं. कारण त्याच्यामध्ये डॉक्टरांचं जेवढं कसब लागतं तेवढंच पेशंटकडूनही तेवढं सपोर्ट मिळायला लागतो. आणि ते दोन्ही गोष्टी जर एका लेवलला आल्या तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करता येतात. त्यामुळं थोडा शारीरिक व्यायाम, योग्य डाएट आणि मेडिटेशन ही जीवनाची जर समजा त्रिसूत्री बनवली तर निश्चितपणे आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या असतात, परंतु त्याच्यातून मार्ग काढणं हे महत्त्वाचं असतं. हा मार्ग हाच आहे की तो शारीरिक व्यायाम, नियमित मेडिटेशन आणि योग्य डाएट, हे तीन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ही त्रिसूत्री जर आपण बाळगली तर निश्चितपणे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केलेली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही निश्चितपणे कमेंटमधून सांगा. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.